महत्त्वाची बातमी, महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, लोकसभेसाठी महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे। महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत, मात्र ते रासपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील। शिट्टी हे चिन्ह त्यांना निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे। महादेव जानकर शिट्टी या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे। राष्ट्रवादी पुरस्कृत महादेव जानकर हे शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यांना आज शिट्टी हे चिन्ह निवडणुकीसाठी बहाल करण्यात आले। राष्ट्रवादीच्या जागेवर महादेव जानकर रासपमधून ही निवडणूक लढवत आहेत। महादेव जानकर शिट्टी या चिन्हावर आता निवडणूक लढवतील। याआधी लोकसभा निवडणुकांमध्ये त्याला कपशी हे चिन्ह 2014 मध्ये मिळालं होतं आणि यावेळेला महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे। 3 चिन्हांचा प्रस्ताव त्यांनी निवडणूक आयोगासमोर ठेवला होता, त्यातली शिट्टी हे चिन्ह महादेव जानकर यांना देण्यात आले। त्यामुळे शिट्टी या चिन्हावर आता महादेव जानकर निवडणूक लढवतील। परभणीमधून ते महायुतीचे उमेदवार आहेत, मात्र रासपच्या चिन्हावरच ते निवडणूक लढवतील आणि लोकसभा निवडणुकांसाठी रासपला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे।